यम संन्यासमिति प्राहुर्योगंतव विद्धि पांडव नह्य संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की श्रीकृष्ण म्हणतात की ज्यांनी आपल्या कर्तव्य कर्मात पिंडाच्या सीमा ओलांडल्या आणि संपूर्ण विश्वाच्या उद्धाराची जबाबदारी घेतली तोच खरा संन्यासी आणि मग तोच स्वस्वरूपाशी योग होण्यासाठी योग्य आहे, म्हणजेच योगी आहे. आता प्रश्न उभा राहतो की योगी आणि संन्यासी एकच आहेत का? कारण संन्यास निवृत्तीप्रधान आहे आणि योग म्हणजे जोडणे म्हणजे प्रवृत्तीप्रधान आहे. अर्जुनांनी 5व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच हा प्रश्न विचारलाच होता की तू एकदा कर्माची महती सांगतोय आणि एकदा निवृत्तीची, आणि असं तू गोंधळात टाकल्यामुळे मला कळत नाही आहे काय करावं. तेव्हाच श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की संन्यास हा कर्मयोगस्य निःश्रेयस करावुभो, म्हणजे दोन्हीचा बॅलन्स करणं आवश्यक आहे. म्हणजेच कर्माचा संन्यास आणि कर्माचे अनुष्ठान दोन्हीच्या संतुलनाची गरज आहे. म्हणूनच श्रीकृष्ण पुन्हा एकदा अर्जुनाचा उल्लेख इथे पांडव असा करतात, म्हणजे पंडुपुत्र. कारण पंडुराजांच्या जीवनात या प्रवृत्ती आणि निवृत्तीची चुकामुक झाली होती. प्रवृत्ती आणि निवृत्तीचे संतुलन कसे राखायचे तर यम संन्यासम इति प्राहुर योगम, कर्तव्य कर्मे निष्कामपणे करायचे, म्हणजे त्याच्यामध्ये दुराग्रह नको. नाहीतर आमच्या ओळखीचे एक गृहस्थ होते, त्यांना फळं कापायला खूप आवडायचं. विशिष्ट फळं विशिष्ट आकाराच्या फोडी करून त्या अरेंज करून डिश द्यायला त्यांना खूप आवडायचं. पण एकदा त्यांच्यासमोर कोणीतरी दुसरंच फळ कापायला बसलं तर ते इतके रागावले की हातातली सगळी कामं सोडून ते लगेच तिथे येऊन फळाच्या फोडी कोणत्या फळाच्या कशा करायच्या हे शिकवत बसले. आणि मग ते शिकवत बसल्यानंतर माझी सगळी कामं राहिली म्हणून त्या व्यक्तीवर चिडचिड करायला लागले. मग त्या व्यक्तीने बोलावलं होतं का मदतीला, पण यांना राहवलं नाही ना, दुराग्रह. तसं स्वतःला आवडीचं कर्म मीच करायला पाहिजे किंवा याच पद्धतीने करायला पाहिजे अशा प्रकारचा दुराग्रह म्हणजे आसक्ती, तो अजिबात नको. त्यामुळे श्रीकृष्णांनी सांगितलं की कर्म तर निष्ठेने करायचं, पण आपलं नियत असं कर्म करायचं. त्यामध्ये वैयक्तिक आवड निवड यातून आपल्याला निवृत्त होता आलं पाहिजे. म्हणजे कर्मामध्ये प्रवृत्ती, पण त्याच्या फलामध्ये किंवा कोणतं कर्म निवडलं जावं याच्यामध्ये निवृत्ती. तुम्ही भक्तिमार्गी असाल तर तुमच्या हृदयात परमेश्वर आहे. त्या परमेश्वरामध्ये तुमची इतकी प्रवृत्ती असायला पाहिजे की हृदयामध्ये जगाच्या चिंता क्रोध लोभ यांना जागा राहायला नको. म्हणजे परमेश्वर श्रद्धेमध्ये प्रवृत्ती आणि जगातील आसक्तींची निवृत्ती. जे विधी राखे राम ते विधी रहिये असं राहता आलं पाहिजे. योग मार्ग असेल तर चित्ताच्या वृत्तींपासून निरोध, त्यांची निवृत्ती आणि तत्वचिंतनामध्ये प्रवृत्त व्हावं लागेल. म्हणजे प्रत्येक प्रकारची साधना असेल तर प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचं संतुलन करणं आवश्यक आहे. योग म्हणजे जोडणे आणि संन्यास म्हणजे त्यागणे. म्हणून कर्मामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचा, पण कर्मफलाचा मात्र त्याग करायचा. म्हणून तोच संन्यासी आणि तोच योगी. त्याच्या थोडं पुढे जाऊन श्रीकृष्ण सांगतात की नह्यम संन्यस्त संकल्पा योगी भवन्ति कश्चन, म्हणजे जोपर्यंत अंतःकरणातून चित्तातून संकल्प नाहीसे झाले नाही तोपर्यंत तो योगी नाही. पातंजल मुनींनीही आपल्या योगसूत्रात सांगितलंय की चित्तवृत्ती निरोध हा योगा, म्हणजे वृत्तींचा निरोध करता आला पाहिजे. आता वृत्ती आणि संकल्प यामध्ये अगदी सूक्ष्म असा फरक आहे. आपण एखादी वस्तू बघितली की आपल्या चित्तामध्ये वृत्ती उठते की ही अमुक एक वस्तू आहे, ती वस्तू काही मी नाही. मग ते काही असो, चांगलं वाईट, त्यामुळे चित्ताला काही फरक पडत नसतो. कारण चित्त फक्त वृत्ती प्रकाशक आहे. इंद्रिय अंतःकरण चित्त यांचं काम आहे विषय प्रकाशित करणे, आणि जो प्रकाशित करतो तो त्यांनी प्रभावित होत नाही. म्हणजे डोळे सर्व रंग समान इंटेन्सिटीने बघतात, त्यांच्या आवडीचे निवडीचे कोणतेच रंग नसतात आणि म्हणून सगळे रंग समानतेने बघता येतात.
कान सर्व ध्वनी ऐकतात, त्वचा सगळे स्पर्श जाणते, मन चांगल्या वाईट सगळ्याच विषयांचं समानतेने चिंतन करू शकते. पंचदशीच्या 10व्या अध्यायात नाटक दीप नावाचं एक प्रकरण येतं. जसं रंगमंचावर दिवे असतात, ते रंगमंचावर सादर होणारा सत्संग असो, कव्वाली असो, नाटक असो, सर्व कार्यक्रमांना सारखाच प्रकाशित करतो. काहीच चालू नसेल तर अभावाला सुद्धा तो तेवढ्याच इंटेन्सिटीने प्रकाशित करतो. पण या सगळ्यांनी तो मात्र प्रभावित होत नाही. किंवा जसं दर्पण असतं, आरसा, त्यात कोणी महात्मा बघो की एखादा गधा बघो, आरशाला काहीच फरक पडत नाही. तसंच समोर कोणताही विषय वस्तू आली की अंतःकरणामध्ये इदम वृत्ती तयार होते की ही वस्तू आहे. मग अहम वृत्ती की मी ती पाहत आहे, आणि मग अनात्म वृत्ती म्हणजे ती वस्तू मी नाही. अशा वृत्ती चित्तामध्ये कोणतीही वस्तू किंवा कोणतीही घटना समोर आली की तयार होतात. अग्नीचा जसा उष्णता हा स्वभाव आहे, तो आपण टाळू शकतो का? नाही. तसं वृत्ती उठणे हा अंतःकरणाचा किंवा चित्ताचा स्वभाव आहे. आता खरा प्रश्न कुठे येतो की जेव्हा ती वस्तू किंवा विषय चांगला आहे, वाईट आहे असा संकल्प तयार होतो. मग ती वस्तू चांगली असेल तर मला मिळाली पाहिजे किंवा वाईट असेल तर ती टाळली गेली पाहिजे. या संकल्पना, हे संकल्प म्हणजे कामना. आणि मग संगात संजायते कामा, कामात क्रोधो विजयते, क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशा बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे एक हा संकल्प, ही कामना, या एका गोष्टीमुळे सगळ्या प्रकारची नासाडी होते. जसं एखादा लग्नाळू मुलगा, त्याने एक मुलगी बघितली, ती मुलगी चांगली आहे. आता इथे वृत्ती संपली, पण संकल्प तयार झाला की ही मुलगी जर माझी बायको असली तर काय काय होईल. मनोराज्य कल्पना सुरू, आणि हा संकल्प जास्तीत जास्त दृढ होत गेला. आता हा संकल्पाने तो इतका अभिभूत झाला की वास्तवामध्ये आपण कोण आहे, ती मुलगी कोण आहे, आपला संबंध होऊ शकतो का, किंवा इतर कोणती दुसरी मुलगी तिच्यापेक्षाही सुंदर आणली तरी त्या संकल्पाने त्याचं मन इतकं त्रस्त आहे, इतकं ग्रस्त झालेलं आहे की तो इतर कोणत्याही गोष्टीचा विचारही करू शकत नाही, आणि त्यामुळे त्याचा नाश होतो. जन्मापासून आपण हीच प्रॅक्टिस केली आहे की कोणतीही गोष्ट समोर आली की आपण ती मला हवी, नको अशा प्रकारचे संकल्प अगदी सहज तयार करतो. आणि त्यामुळे संकल्पांचं अनियंत्रित असं भांडार आपल्या चित्तामध्ये सतत तयार होत असतं, सतत इच्छा. आणि मग त्यामुळे भय, क्रोध. अगदी आध्यात्मिक जीवन जगणाऱ्यांना सुद्धा आपण एखादी संस्था तयार करावी, मग त्या संस्थेचा प्रोग्रेस करावा, मग पुन्हा त्याच्या प्रोग्रेसासाठी जे जे खटाटोप करावे लागतात, चांगले वाईट कोणतेही असो, त्याच्यासाठी संकल्प मनात येतात, आणि मग ते स्वस्वरूपापासून दूर होत जातात आणि दुसरा संसार निर्माण करतात. खरं म्हणजे तो परमेश्वर जगन्नियंता आहे. आपलं जग कसं चालवायचं हे त्याला चांगलं माहिती आहे. चैतन्य शक्ती स्वतः ते सगळं करू शकते. आपण स्वतःला स्वतःच्या स्वस्वरूपाशी जोडणे, योग करणे, आणि त्याच्यासाठी संसारातून निवृत्ती घेणे, संसारातल्या अनात्म गोष्टींपासून निवृत्ती घेणे, यासाठी आपण या जगामध्ये आलो. आणि आपण स्वस्वरूपाशी योग केला आणि संकल्पांचा त्याग केला तरच संन्यासी किंवा योगी आपण होऊ शकू. आता जे महापुरुष, महात्मे असतात ते स्वस्वरूपाशी त्यांचा योग झालेला असतो, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जे संकल्प तयार होतात ते संकल्प त्यांनी केलेले नसतात, व्यक्तिशः नसतात, ते स्वस्वरूप नियंत्याचे असतात. आणि म्हणूनच ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्या चैतन्य शक्तीची असते. आणि ती चैतन्य शक्ती महाबलाढ्यपणे घटनाचक्र फिरवून ते सगळे संकल्प पूर्ण करत असते. म्हणून महापुरुष आणि महान व्यक्तिमत्व जी आहे, ज्यांनी स्वतःच्या पिंडाच्या सीमा ओलांडून ब्रह्मांडाच्या उद्धाराची जबाबदारी घेतलेली आहे, त्यांचे संकल्प सहज पूर्ण झालेले आपल्याला दिसतात. कारण ते संकल्प त्यांना बंधनकारक नसतात, ते व्यक्तीचे नसतात, ते चैतन्य शक्तीचे असतात. आणि त्यांनी या चैतन्य शक्तीशी योग करून घेतल्यामुळे आणि व्यक्तिगत संकल्पांचा त्याग केल्यामुळे ते खरे संन्यासी
खरे योगी असतात। आता पुढच्या भागात श्रीकृष्ण आणखीन काय सांगतात ते आपण पुढच्या वेळेला बघूया। श्रीकृष्णार्पणमस्तु।